सर्व पद्धतीनं सर्वांगानं समजावून घेणं, त्यांच्या विचारांचं जे काही अत्यंत सुंदर अशा रीतीनं त्यांनी आपल्यासाठी प्रबोधन करून ठेवले, ते कोणत्या विशिष्ट स्तरावरचं आहे, ते खोली, ती उंची, हे दोन्ही समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी सर्वप्रथम आपल्याला एक वाक्य या ठिकाणी सांगतो की आपल्या संपूर्ण दिगंबर जैन परंपरेमध्ये भगवान महावीर होऊन 2550 वर्ष झाली आणि त्यांच्यानंतर मग संपूर्णपणे केवळी शौतकेवळी असं करत करत आपल्यापर्यंत हे ज्ञान येऊन पोहोचलं. परंतु सुमारे 600 वर्ष आचार्य परंपरा खंडित झालेली होती, लक्षात घ्या. सुमारे 350 वर्ष निर्दोष मुनी परंपरा खंडित झालेली होती आणि या दोन्ही परंपरा आपल्या जैन तत्वज्ञानानुसार अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण जो काही पंच महामंत्र म्हणतो, नमोकार महामंत्र म्हणतो, त्यामध्ये नमो आर्यंतानंद, नमो सिद्धानंद, त्याच्यानंतर नमो आयर्यानंद. आयर्यानंद म्हणजे नमो आचार्यांना आम्ही या ठिकाणी नमस्कार करतो. त्याच्यानंतर उपाध्यायांना करतो, नंतर सर्व साधूंना आम्ही नमस्कार करतो. तर यातले जे आचार्य परमेष्ठी आहेत, जे आत्ताच्या पंचम काळामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं पद आहे, कारण या पंचम काळामध्ये आता आपल्याला आर्यंत बघायला मिळणार नाही, सिद्ध तर प्रश्नच येतो. मग आता आमच्यासाठी आर्यंत कोण आहे, तर आमच्यासाठी आत्ताचे आचार्य हेच आमच्यासाठी आर्यंत आहे. आणि ही आचार्य परंपरा 600 वर्षे खंडित झाली की लक्षात घ्या. आणि ही 600 वर्षे खंडित झालेली आचार्य परंपरा ज्यांच्या निर्दोष वादनाच्या माध्यमातून सुरू झाली ते प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज. 350 वर्षे मुनी परंपरा ज्यांच्या माध्यमातून खंडित झालेली पुन्हा सुरू झाली ते शांतीसागरजी महाराज. आणि म्हणून शांतीसागर महाराजांचं श्रेष्ठत्व काय आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपल्या सर्वांना समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला एक वाक्य म्हणतो, तुमच्या लक्षात आलं असेल की शांतीसागर महाराज जर झाले नसते तर कदाचित तुम्ही आम्ही इतक्या चांगल्या वातावरणामध्ये असतो की नाही कोणाष्टो. आणि म्हणून आचार्यश्रींचं श्रेष्ठत्व हे अत्यंत अत्यंत उच्च प्रतीचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांनी आचार्यांच्या प्रती त्या ठिकाणी नम्र होणं खूप गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर संपूर्णपणे मागच्या दिवाळीपासून, दसऱ्यापासून, कारण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 2023 2024 आता आपण जे काही वर्ष सुरू आहे, आचार्य पदार्पणाचं शताब्दी वर्ष लक्षात. आणि आचार्यश्रींना 1924 साली ज्या समडोळी गावामध्ये आचार्यपद चतुसंघाकडे दिलं गेलं, त्या समडोळी गावाचा मी आहे. त्या समडोळी गावामध्ये त्या काळातली असलेली जे काही सर्वश्रेष्ठ मंडळी होती ती 5-6 वर्षापर्यंत त्यातली बरीचशी मंडळी जिवंत होती. त्यांनी साध्यंतर आपल्याकडे वृत्तांत ठेवला की कशा पद्धतीनं त्यावेळी कार्यक्रम झालेला होता. आणि म्हणून हे आचार्यपद आता शताब्दी त्याची चालू आहे. आणि त्या शताब्दीच्या माध्यमातून दक्षिण भारत जैन सभा असेल, आमचं वीर सभा असेल, आपले वीराचार्य लोक असतील, संपूर्ण भारतभरातल्या अनेक संस्था असतील, ते अनेक प्रकारचे कार्यक्रम करून आचार्यश्रींच्या चरित्राचं, आचार्यश्रींच्या विचारांचं, आचार्यश्रींच्या संदेशाचं, उद्देशाचं, आदेशाचं समाजामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपण दळणवळण करतो म्हणा किंवा चलनवळण करतो म्हणा किंवा या ठिकाणी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मी सुरुवातीलाच आपल्या संपूर्ण वीराचार्य ग्रुपला अत्यंत मनपूर्वक धन्यवाद दिले ते एवढ्यासाठी की आपण एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला. कारण ही पुढची जी काही पिढी आहे त्या पिढीवर संस्कार होणं खूप गरजेचं आहे. भाग्यवान भविष्य हो, एक वाक्य लक्षात ठेवा, आज आपण सगळेजण पैशाच्या मागे लागलो. पैसे मिळवता मिळवता अंगावर सोनं खूप घेऊ लागलो, लक्षात घ्या. सोनं घेता घेता ते इतकं झालं म्हणून आता भीती वाटायला लागली म्हणून लॉकर मध्ये ठेवायला लागले. सोनं घेता घेता सोनं इतकं झालं की ते लॉकर मध्ये ठेवू लागलो. पण सोनं घेता घेता घरातल्या सोन्यासारख्या पोराकडे दुर्लक्ष करू लागलो. ज्यावेळी तुमचं सोन्यासारखं पोरगा हाताबाहेर जाईल त्यावेळी अंगावरच्या सोन्याची किंमत 0 असेल हे लक्षात घ्या. त्या सोन्यासारख्या पोरांच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे.
माझ्यासारख्या डॉक्टरला जेव्हा तुमची लहान लहान पोरं आमच्याकडे पेशंट करून बसतात त्यावेळी खूप वाईट वाटतं. आणि म्हणून ह्या पोरांचं वय नाही आहे लक्षात घ्या पेशंट व्हायचं. आज आया तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, या निमित्तानं हेही मी तुम्हाला सांगायचं वाटतं की या पोरांचं खाणं पिणं आपण कोणत्या पद्धतीचं आता द्यायला लागलं. आज आम्हाला हे खूप बरं आहे, म्हणजे आम्हाला पेशंट म्हणून तुम्ही आला आमच्याकडे म्हणून खूप चांगलं आहे. पण मला एक प्रश्न विचार असा वाटतं की डॉक्टरांच्याकडे जायला कोणाकोणाला आवडतं हात वर करा. तुम्ही कोण हात वर करणार नाही मला माहिती आहे, कारण ह्या प्राण्याकडे अधिकृत कात्री आहे, सुई आहे, चाकू आहे, कुठं काय लागेल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊ नका हे सांगायला मीच तुमच्याकडे आलो. आणि म्हणून भगवान भविष्यो या पोरांची अत्यंत श्रेष्ठत्व जे काही पोरांच्याकडे आहे ते आपल्याला जपायला पाहिजे. आज वीर सेवादल 350 पाठशाळांच्या माध्यमातून जे अखंडितपणे 44 वर्ष संस्काराचं काम करतं ते खूप महत्वाचं आहे. ते आपल्या गावानं गेले 2 दिवस संस्कारांच्या माध्यमातून केलं म्हणून मला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं. कारण ह्या मुलांना ह्या आम्हाला संस्कार देणं खूप गरजेचं आहे. आज पैसे देऊन सगळं विकत मिळतं, पण विकत मिळत नाही ते फक्त आणि फक्त संस्कार लक्षात घ्या. आणि ते संस्कार मिळण्यासाठी वीर सेवादल दक्षिण भारतीय सभा वीराचार्य ग्रुप हेच तुमच्या पाठीशी असणार आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता इथे जे काय मिळतं ते अत्यंत अमूल्य असं असतं, म्हणून ते अत्यंत श्रेष्ठ असे संस्कार आहेत. म्हणून तुम्ही संस्कार शिबिरामध्ये मुलांना पाठवलं म्हणून तुमचं पण या ठिकाणी अत्यंत अभिनंदन करावं असं वाटतं. कारण मी नेमिनाथनगर सांगलीला पाठशाळा घेतो, मी असेल पल्लवीवर असतील आम्ही पाठशाळा घेतो. आमचं दुर्दैव आहे, मी स्पष्टपणे सांगतो की आम्ही पाठशाळा शिक्षक 5 आहोत, पण 5 मुलं आमच्याकडे यायला तयार नाहीत. आज वस्तुस्थिती फार भयानक आहे. आणि म्हणून तुमच्याकडे 150-200 मुलं निदान 2 दिवसाच्या शिबिरासाठी कामाला आली हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या कानावर पडू द्या, त्यांच्या तोंडातून बाहेर पडू द्या, त्यांच्या कंठातून नमोकार मंत्र बाहेर पडू द्या, काही करू द्या नाही करू द्या, पण निदान आर्यंत कोण आहेत, सिद्ध कोण आहेत, आचार्य उपाध्याय साधू काय आहेत, जैन तत्वज्ञान काय, जैन धर्म काय आहे, अहिंसा काय आहे, श्रेष्ठत्व आपला या ठिकाणी ह्या मुलांच्या पर्यंत पोहोचवणं ही खूप काळाची गरज आहे. आणि ते तुम्ही करता म्हणून तुमच्या सगळ्यांना मला खूप बरं वाटलं. जो आज विषय या ठिकाणी जो आपण सगळेजण या ठिकाणी जमतोय ते संयमाचे महामेरू शांतीसागरजी महाराज. शांतीसागरजी महाराज आषाढ कृष्ण षष्टी सन 1872 ते भाद्रकृष्ण द्वितीया सन 1955 हा शांतीसागर महाराजांचा कालखंड. आणि शांतीसागर महाराजांना 83 वर्षाचं जे काही आयुष्य मिळालं त्या 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2 भाग पडतात लक्षात घ्या. 1872 ते 1915, 1915 ते 1955 हे 2 भाग आहेत. त्या 2 भागातलं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी तुमच्याकडे श्रेष्ठत्व देऊ इच्छितो की का शांतीसागर महाराज आज आम्हाला परम वंदनीय आहे. 1872 आषाढ कृष्ण षष्टी गाव येळगुड आणि त्या ठिकाणी शांतीसागर महाराजांचा जन्म झाला. महाराजांचं मूळ गाव कोणतं? भोज, परंतु आईचं गाव येळगुड आणि येळगुडला त्यावेळी त्या ठिकाणी म्हणजे माहेरी या माता डिलिव्हरीसाठी जायच्या, बाळपणासाठी जायच्या. तशी ती माता सत्य होती, डिलिव्हरीसाठी आलेली होती. पोटात बाळ वाढत होतं आणि त्या मातेला एक दिवशी स्वप्न पडलं की आपल्या गावातल्या मंदिरामध्ये आपण 108 कमळांनी भगवंताची पूजा करावी. भाग्यवान भविष्य आपण सगळेच जण 16 स्वप्न बघतो. तीर्थंकरांना पडलेली 16 स्वप्न पंचकल्याणी पूजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण तो सुंदर प्रसंग बघतो. तीर्थंकर ज्यावेळी मातेच्या पोटात असतात, गर्भ कल्याणी ज्यावेळी झालेलं असतं, मग नंतर जन्म कल्याणी, मग दीक्षा कल्याणी, मग केवळ ज्ञान कल्याणी आणि मोक्ष कल्याणी, ही 5 कल्याणी. त्यातलं हे गर्भ कल्याणी आणि मग तिथं मातेचे संस्कार आपण त्या ठिकाणी करतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी या मातेला सुद्धा स्वप्न पडलं आणि 108 कमळांनी पूजा बांधावी.
पण आता एवढी कमळं मिळत नव्हती आणि म्हणून त्यावेळेचा रेफरन्स आम्हाला मिळतो की मग कोल्हापूरला लोक आले, त्या ठिकाणी रंकाळा तलावाच्या आजूबाजूला भरपूर कमळं होती, तिथून ती कमळं त्या ठिकाणी घेतली आणि 108 कमळांनी पूजा बांधली. म्हणजेच लक्षात घ्या, त्या गर्भातला जीव तिथं पासूनच त्या ठिकाणी वेगळ्या दिशेला जाणारा होता की ज्या पद्धतीने तीर्थंकर असतात त्याच पद्धतीचं हे भव्य जीवाचं त्या ठिकाणचं आई मातेच्या उदरामध्ये असणं होतं. महादेवचा म्हणजे त्या ठिकाणी जन्म झाला, बाळाचा जन्म झाला, नाव ठेवण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आला. सातगोंडा नाव ठेवलं गेलं. लक्षात घ्या, भीमगोंडा आणि सत्यवती यांचा हा पुत्र, त्याचं नाव सातगोंडा. सातगोंडा नाव ठेवताना सुद्धा कशा पद्धतीचं काय नामकरण केलं असेल बघा, की उद्या जाऊन हा सातगोंडा सत्यगोंडा होणार होता, म्हणून कदाचित ते सातगोंडा नाव ठेवले का कोणाला. आई काही दिवसानंतर परत आपले सासरी आली आणि भोजच्या त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये हे बाळ वाढायला लागले. भाग्यवान गवळीची हो हे दोघंही आई वडील महाराजांचे नित्य नियमानं रोज स्वाध्याय करत असत. त्यावेळी त्या ठिकाणी काही आजूबाजूच्या घरातली लोक महाराजांच्या त्या घरामध्ये यायची आणि मग त्या ठिकाणी तो स्वाध्याय चालायचा, नित्य नियमानं स्वाध्याय करायचे. हे बाळ रांगत हळूहळू त्या ठिकाणी बसायला लागलं. बसता बसता त्या ठिकाणी येऊन त्या स्वाध्यायामध्ये बसायला लागलं. 3-4 वर्षाचं बाळ, काय कळतंय की नाही माहिती नव्हतं, पण त्या ठिकाणी अंगणात खेळायला जाण्याच्या ऐवजी का कुणास ठाऊक त्या ठिकाणी स्वाध्यायालाही बसायचं. भाव कसे असतात बघा. पहिले मी तुम्हाला सांगितलं गर्भात असताना पूजा कशी झाली. आता मी तुम्हाला सांगायला लागलो की कशा पद्धतीने शास्त्राकडचं आकर्षण आहे. हळूहळू हे बाळ मोठं व्हायला लागलं, हळूहळू मोठं व्हायला लागलं आणि खेळता खेळता त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं आक्रमक नव्हतं, अत्यंत शांत संयमी सारस अशा पद्धतीचं हे बालक होतं. आणि त्या बालकाचं मार्गक्रमण वेगळ्या दिशेला चालू होतं. त्या ठिकाणी त्या बालकांच्या लक्षात यायला लागलं हळूहळू की खेळताना सुद्धा एकमेकाच्या कोणाच्या अंगावर जायचं नाही, चिडायचं नाही, शांतपणे त्या ठिकाणी जरी आपलं त्या ठिकाणी बरोबर असं दुसऱ्याचं चुकलं तरी सुद्धा त्या ठिकाणी ते शांतपणे घ्यायचं. की जसं आपण भगवान महावीरांचं बालचरित्र बघतो आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग सांगितलेले त्या ठिकाणी भगवान महावीरांच्या जीवनातले सुद्धा त्याच पद्धतीचे हे यांच्या लहानपणीचे काही प्रसंग त्या ठिकाणी सांगितले गेले. फार सविस्तर मी बोलत जात नाही, कारण आपल्याला पूर्ण पुढे सल्लेखणीपर्यंत जाऊन पोहोचायचं लक्षात घ्या. आणि मग त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लहानपणी लग्न व्हायची त्याच पद्धतीनं आता हळूहळू 8-9 वर्षाचं हे बालक झालं. 9 वर्षाचं बालक झाल्या सातगोंडा त्या ठिकाणी भीमगोंडा आणि सत्यवतीनं वाढायला लागली की आता आपण आपल्या मुलाचं लग्न लावू शकतो. दुसऱ्या एका लग्नात त्या ठिकाणी मंडळी जमलेली होती आणि त्यावेळी त्या ठिकाणी माणगावची एक मुलगी आलेली होती. त्या मुलीला बघितला. मग भीमगोंडाने सत्यवतीला वाटलं की ही आपल्याला सून म्हणून योग्य वाटते, आपण यांचं आज लग्न करून घेऊया. वय वर्ष 9 आणि वय वर्ष 6. बघा, बालविवाह त्यावेळी व्हायचे आणि काय कळत पण नव्हतं त्या ठिकाणी. आणि मग असाच त्या दिवशी त्यांना लग्न लावून दिलं. पण त्यावेळी दुसऱ्या परंपरेप्रमाणे ती मुलगी जरी 6 वर्षाची असली तरी सुद्धा त्या ठिकाणी ती लग्न झालं असलं तरी सुद्धा मग तिथं सासरी न राहता परत आपल्या माहेरी जायची आणि मग वयात आल्यानंतर पुन्हा ती सासरी यायची. तसं लग्न झालं, अक्षता पडल्या, संध्याकाळी परत ती मुलगी आपल्या आई वडिलांच्या बरोबर आपल्या माहेरी निघून गेली. 5-6 महिने गेले आणि ती मुलगी दुर्दैवानं आजारी पडली आणि त्याच्यातच तिचा त्या ठिकाणी स्वर्गवास झाला. भाग्यवान गवळीची हो, लक्षात घ्या, त्या मुलीचा तो भव्यात्मा सुद्धा कदाचित अशा पद्धतीचं त्याच्या जीवनामध्ये असं परिवर्तन असेल की उद्या जो आजचा सातगोंडा आहे तो शांतीसागर महाराज होणार आहे आणि त्यांच्या त्या संपूर्ण परिक्रमामध्ये आपली कुठं अडचण येऊ नये म्हणून ती कदाचित त्या ठिकाणी लवकर स्वर्गवासी झाली असेल, ती लवकर पुढे निघून गेली असेल. अशा पद्धतीचं असतं. इकडं हळूहळू पुढे दिवस सरकत होते. 10 वर्ष 11 वर्ष झाली. मग आता त्या ठिकाणी स्वाध्याय चालू आहे, महाराजांचं लौकिक शिक्षण शाळेमध्ये चालू आहे, त्या ठिकाणी मुलं आहेत, जमलेली आहेत, सवंगडी आहेत, हे सगळं चालू असताना मग सातगोंडाला हळूहळू
लक्ष त्यांचं ज्या पद्धतीनं होतं त्या आई वडिलांना चिंता वाटायला लागली थोडीशी की हा वेगळ्या दिशेला जातोय का कोणास ठाऊक. मग त्यांना शेताकडे पाठवायला लागले आणि मग शेताकडे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी पाखरं राखायला पाठवायचे. पण पाखरं राखायला पाठवताना हा भव्य जीव आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर झाडाखाली बसून नमोकार मंत्राचे जाप करत बसायचे. पाखरं रानात यायची, त्या ठिकाणी खायची आणि उडून जायची. मग काही दिवस गेल्यानंतर यांच्या लक्षात आलं, सातगोंड्याच्या लक्षात आलं, अरे पाखरं आपल्या शेतात खातात पण त्यांना खाल्ल्यानंतर तहान लागते, ती लांब जातात, म्हणून त्यांच्यासाठी पाण्याची सोय करून ठेवली. कसा असतो बघा दया असणारा जीव. हळूहळू आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं. त्यांनी सातगोंड्यांच्या वडिलांच्याकडे भीमवंतांच्याकडे तक्रार केली, अरे बाबा तुझं पोरग शेतात येते पण पाखरं राहत नाही, ते पाखरं सगळं खाऊन जातात आणि आमची पण त्या ठिकाणी शेतात येतात आणि पाखरं खाऊन जातात, त्याला समजावून सांग बाबा, पाखरं राखायला सांग. वडिलांनी सांगितलं, पण हा भव्य जीव असल्यामुळं पाखरं राखलं लांब राहिलं, परंतु पाखरांना त्रास होऊ नये म्हणून पाण्याची सोय करत राहिला. भाग्यवान भव्य जीव दया भाव जिथं असतो, क्षमा भाव जिथं असतो, करुणा भाव जिथं असतो, तिथं काय झालं बघा. आणि ज्यावेळी धान्याची रास झाली त्यावेळी ज्यांच्या शेतातून जास्तीत जास्त पाखरं खाऊन जायचे त्याच शेतामध्ये भरपूर धान्य निर्माण झालं. लक्षात घ्या, हा दयाभाव असतो. लक्षात घ्या, जितकी आपण दया करू तितकं तुम्हाला त्याचं प्रतिफळ चांगलं मिळत जातं. हळूहळू इकडेही अपराचं लक्ष लागत नाही म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी भीमवंतांनी आणखी एक प्रयोग करायचं ठरवलं की पोराला आपण कापडाचं दुकान काढून द्यावं. कापडाचं दुकान काढून दिलं बोजमध्ये आणि त्याला सांगितलं, बाबा त्या कापडाच्या दुकानात बस. महाराज म्हणजे त्या ठिकाणचे सातगोंडा दुकानात जाऊन बसायचे. गिऱ्हाईक आलं, त्यांनी विचारलं हे कापड कसं आहे, हे मला काय माहित नाही, किती पाहिजे, 1 मीटर, तुमचं तुम्ही मोजून घ्या, कापून घ्या आणि पैसे ठेवून जावा, मला काय दर माहित नाही, भाव माहित नाही. कारण का भाव लौकिकता न करणारा हा अंतर्भावामध्ये लिप्त असणारा भव्य जीव होता. आतमध्ये शास्त्र वाचत बसायचे, नमोकार मंत्राचा जाप घालून बसायचे. पुन्हा त्या ठिकाणी प्रसंगाला आता काय करायचं, गावामध्ये कुणीतरी त्यागी आले तर त्यांचं चौका करायचं, घरामध्ये यांच्या सतत चौकी चालू असायची. त्यावर त्यागी होते नाही असं नाही, परंतु त्या काळातल्या त्यागींची स्थिती काय होती हे मी तुम्हाला पुढे सांगेन. मग शांतीसागर महाराजांचं काय वेगळेपण आहे तुमच्या लक्षात लक्षात घ्या. आणि मग महाराज त्या ठिकाणी हळूहळू मोठे जसं व्हायला लागले तसे तसे त्या ठिकाणी आणखी 15-16 वर्षी मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी विनंती केली की आता तुझं लग्न करूया. महाराजांनी सांगितलं, आता पुन्हा जर तुम्ही लग्नाचा विषय काढला तर त्याच दिवशी मी घर सोडून निघून जाईल. आता प्रश्नच पडला. आता आई वडिलांनी ठरवलं पुन्हा विषय नाही आणि तिथं तो विषय कायमचा संपला. हळूहळू महाराजजी जे सातगोंडा मोठे होत होते, मोठ शेतीला पाणी पाजायला मोठ बांधली जायची आणि मग मोठ्याला बैल बांधून त्या ठिकाणी पूर्वी पाणी पाजत असत. आपल्या जुन्या लोकांना माहिती आहे. आता सातगोंडा ज्यावेळी शेतात जायचे त्यावेळी ती बघायची की मोठ बैल ओढतोय आणि ते ओढत असताना मोठेचं पाणी भरपूर भरलेलं असल्यामुळे त्या पाखालीमध्ये पाण्याच्या त्या भारामुळं बैल दमतो, त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. मग त्या ठिकाणी सातगोंडानं काय केलं, बैलाला सोडलं आणि स्वतः मोठ ओढायला सुरुवात केली. म्हणजे करुणा भाव कसा असतो, त्या बैलाला विश्रांती दिली, त्या पाखरांना त्या ठिकाणी पाण्याची सोय करून ठेवली. इकडे कोण त्यागेले तर त्यांना आहाराची सोय केली, इकडे कोण दुकानात कोण लोकांनी तुमचं तुम्ही घेऊन जावं म्हणून सांगितलं. म्हणजे हा सगळ्याचा मंत्रार्थ कुठं होता की हा जीव संसारामध्ये रमणारा नव्हता. हा जीव आपलं अंतःकरण त्या ठिकाणी वेगळ्या दिशेला घेऊन जाणारा होता. हा जीव भव्य जीव होता. उद्याचा मोक्ष मार्गक्रमण करताना एक भव्यात्मा होता. अशा पद्धतीचं तुमचं मार्गक्रमण सुरू रोज नीतीने आम्हाला स्वाध्याय लौकिक शिक्षण त्या ठिकाणी थोडं बहुत महाराजांचं चांगल्या पद्धतीनं झालं. मग आई वडिलांच्या जवळ बसून त्या ठिकाणी महाराज बरेचसे शिकत गेले. त्यागींना आहार करायचे, त्यागींचा विहार करायचा सगळं सुरू होतं. आई वडिलांनी मग सांगितलं, आता तुला दीक्षा घ्यायची असेल तर एकच अट आहे, आमच्या दोघांची त्या ठिकाणी संलेखना झाल्यानंतर तुम्ही दीक्षा घ्यायला हरकत. महाराजांनी मान्य केलं, हरकत नाही.
आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मला माहिती नाही, महाराजांच्या आई आणि वडील विनोद आणि सत्यवती दोघांचीही सल्लेखनापूर्वक समाधी झालेली असतात. आणि दोघांची सल्लेखनापूर्वक समाधी ज्या दिवशी झाली त्या दिवशी महाराजांनी आपल्या सगळ्या बंधूंना सांगितलं की आता मला यातनं मोकळं करा, आता मला याच्यातनं माझ्या दिशेला जाऊ द्या. आई वडिलांना शब्द दिलेला होता, आई वडिलांनी मला परवानगी दिलेली होती, मला आता या संसारामध्ये अडकायचं नाही, मला खूप आधीपासून वेगळ्या दिशेला जायचं होतं, पण केवळ आई वडिलांनी शब्द माझ्याकडून घेतलेला होता, त्यांचा शब्द मोडायचा नाही म्हणून मी थांबलेलो होतो आणि आता मला मोकळं करा. सर्वांची त्या ठिकाणी क्षमा मागितली, आपल्या मित्रांची क्षमा मागितली आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या संसारातून वेगळं व्हायचं ठरवलं. भोजमधनं महाराजजी बाहेर पडले. महाराजजी डायरेक्टली कुंतलीत त्या ठिकाणी स्तवनी दिला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नवखंड पाठवून तीर्थंकरांचं फार पुरातन त्या ठिकाणी क्षेत्र आहे. अलीकडं आपल्याला बघतो की आपण त्या ठिकाणी अत्यंत सुंदर ब्रह्मदेवाचं क्षेत्र आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराजांचं आगमन झालं. नवखंड पाठवून तीर्थंकरांच्या पुढे महाराजजी उभे राहिले. म्हणजे सातगोंडा अजून शुल्लक अवस्थेमध्ये येण्याच्या आधी त्या ठिकाणी श्रावक अवस्थेमध्ये असणारा हा सातगोंडा. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी नवखंड पाठवून त्यांना नमस्कृतीला नमस्कार केला आणि सांगितलं आता मी माझ्या वेगळ्या दिशेला निघालो, मला आता या ठिकाणी दीक्षा घ्यायची आहे. आणि मग त्या ठिकाणी तो अत्यंत सुंदर अशा रीतीनं महाराजांच्या दर्शनाचा भाग झाल्यानंतर महाराजची पुढं उत्तूर गाव आहे आणि उत्तूरला त्या ठिकाणी देवेंद्र कीर्ती नावाचे महाराज होते. त्या देवेंद्र कीर्ती महाराजांच्याकडं हे सातगोंडा आले आणि त्यांनी सांगितलं की महाराजजी आता मला दीक्षा घ्यायची आहे आणि तुम्ही मला दीक्षा द्या. देवेंद्र कीर्ती महाराज अतिशय शांत, अतिशय संयमी, त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं बाबा रे, दीक्षा घेणं सोपं आहे पण पालन करणं खूप अवघड आहे. तुला जमेल का बघ. मला दीक्षा द्यायला अडचण नाही पण तुला जमणं खूप अवघड आहे. महाराजांनी सांगितलं आता माझं वय झालेलं आहे, माझा 37-38 वयाला मी आलेलो आहे आणि आतापर्यंत श्रावक अवस्थेमध्ये सगळ्या गोष्टींचं मी पालन केलेलं आहे. महाराज श्रावक अवस्थेमध्ये एकदा शिखरजीला गेलेले होते आणि श्रावक अवस्थेमध्ये शिखरजीला गेलेले असताना शिखरजीहून येताना एक आजी रस्त्यातच त्या ठिकाणी बसलेली होती आणि मग त्या ठिकाणी बघितलं त्यांनी की त्या म्हातारीला आता काय पूर्ण यात्रा होत नाही, अंगावर घेतलं लक्षात घ्या आणि खाली आणतात. ज्यावेळी शिखरजीहून परत आले त्यावेळी तुम्ही काही नियम घेतले लक्षात घ्या आणि ते नियमाचं पालन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. तिथपासून मग गादीचा त्याग असेल, ते त्याग असेल, हे श्रावक अवस्थेमध्ये त्यांनी ठरवलं होतं. आणि मग त्या ठिकाणी देवदत्त महाराजांना सगळी कल्पना दिली. महाराजांनी अत्यंत सुंदर अशा रीतीनं तुमच्या घरच्यांची सगळ्यांची परवानगी आहे का विचार, सगळ्यांची परवानगी आहे म्हणून सांगितलं गेलं आणि मग महाराजांनी त्याला शुल्लक दीक्षा दिली होती. आता इथला एक प्रसंग आपण सगळ्याजण नीट लक्षात घ्या. आता आपण बघतो आपल्याला भरपूर त्यागी बघायला परंतु त्यावेळी एवढे मोठ्या प्रमाणात त्यागी नसायचे. त्यागी जे असायचे त्या काळामध्ये, ते काळामध्ये अत्यंत लिमिटेड त्यागी असायचे आणि ते ज्या त्या भागात राहायचे आणि ज्या त्या भागात राहिल्यानंतर त्या काळामध्ये ब्रिटिशांचं आपल्या देशामध्ये राज्य होतं, इकडं आदिलशाचं निजामाचं राज्य होतं आणि मग त्यांच्या एका विशिष्ट नियमावलीमुळं नग्न विहार करता येत नव्हता. ज्यावेळी महाराज दिगंबर दीक्षा घ्यायचे परंतु मंदिरात असायचे, गुंफेत असायचे, त्यावेळी ते दिगंबरावस्थेत असायचे. पण विहाराला बाहेर पडले तर लंगोटीचं वस्त्र लावायचं त्यांच्यावर बंधन होतं लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं निर्दोष मुनी परंपरा त्या काळामध्ये नव्हती, ही अडचण खूप मोठी होती. आणि हे सगळं श्रावक अवस्थेमध्ये सातगोंडा बघत होते की हे कुठेतरी धर्माच्या आपल्या वेगळ्या पद्धतीने चाललंय, हे वेगळ्या दिशेला चाललंय, त्यांच्या डोक्यामध्ये ते भाव होते. आणि मग महाराजांचं मार्गक्रमण ज्यावेळी शुल्लक अवस्थेमध्ये पर्यंत आलं त्यावेळी त्या ठिकाणी महाराजांना आता पेंची द्यायचा प्रसंग आला. आता तर काय तर पेंच्या बरोबर मिळत नव्हता. मग सातगोंडाला शांतीसागर करत असताना, सातगोंडांच्यातून शांतीसागर निर्माण होत असताना
त्या देवेंद्र महाराजांनी आपल्याच पिंचीतून थोडी मोठ मिसळ काढली आणि त्याची छोटीशी पिंची तयार करून त्या शुल्लक शांतीसागर महाराजांना दिली आणि पुढे एका श्रावकांना महाराजांनी कमंडलोरी करतात घ्या. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की देवेंद्र कीर्ती महाराजांनी आपल्या पिंचीतून एक छोटीशी पिंची तयार करून ज्या शांतीसागर महाराजांना दिली, त्या छोट्याशा पिंचीमुळं आज भारतभर हजारो पिंचे विहार करतायत. लक्षात घ्या. हे आपल्याला नदीची उगमाची स्थिती जी असते ती छोटीच असते. लक्षात घ्या. ती छोटीशी पिंची त्यावेळची असेल, पण त्या पिंचीनं संपूर्ण परिवर्तनाची दिशा बदलून टाकली. 1915 महाराजांची त्या ठिकाणी क्षुल्लक दीक्षा झाली आणि मग महाराजांचा विहार सुरू झाला. महाराजांचे चातुर्मास सुरू झाले. महाराजांना 1917 साली आपण पुढं मांगीतुंगीला जावं, पुढं उत्तरेकडे जावं, अशा पद्धतीचे भाव सुरू झाले. महाराजांचं संबोडी गावामध्ये आगमन झालं आणि मग महाराजांना गिरणाला जायचे भाव झाले. संबोडीचे श्रावक, आजूबाजूचे श्रावक सगळे मिळून महाराजांची गिरणारची यात्रा करायचं ठरवलं. महाराज गिरणारला गेले. गिरणार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भगवान जगन्नाथांची मोक्षभूमी आणि चरण पादुकांचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. महाराजी क्षुल्लक अवस्थेत आहे. लंगोटी आणि उपवर्ण दोन्ही वस्त्र महाराजांच्याकडे आहे आणि ज्यावेळी त्या ठिकाणी नेमण्या तीर्थंकरांच्या पादुकांचं दर्शन घेतलं, अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे भाव मनामध्ये ठेवले आणि महाराजी पहाडावरनं खाली उतरत असताना जोरात वाऱ्याची झुळूक आली आणि वरचं उपकरण उडून गेलं. वरचं उपकरण उडून गेल्या महाराजांच्या मनाचे भाव झाले की भगवान जगन्नाथांचा हा आपल्याला या ठिकाणचा एक संदेश आहे आणि इथंच माझी ऐलक दीक्षा झाली. ऐलक दीक्षा म्हणजे लंगोटी एकच वस्त्र. बघा कशा पद्धतीचा 1918 साल आणि महाराजांची ऐलक दीक्षा संपन्न झाली. महाराजी परत रेल्वेतनं आले. त्या ठिकाणी कुंडलला महाराजी आणि सगळी मंडळी उतरली आणि कुंडलला पार्श्वनाथ तीर्थंकरांची पुरातन मूर्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराजी त्या ठिकाणी गेले. त्यांनी तिथंच नियम घेतला की आता इथून पुढं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वाहनामध्ये बसणार नाही. सर्व वाहनांचा त्याग केला. ऐलक अवस्थेत असून पण वाहनांचा त्याग केला आणि मग महाराजींचा विहार पुन्हा सुरू झाला. महाराजांची चातुर्मास झाले 1918, 1919 चातुर्मास झाला आणि पुन्हा महाराजांचं मार्गक्रमण दक्षिणेकडे सुरू झालं. यरनाळ गाव आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि यरनाळमध्ये त्या ठिकाणी पंचकल्याण पूजा होती आणि त्या पंचकल्याण पूजेमध्ये महाराजांना क्षुल्लक दीक्षा ज्यांनी दिली ती देवेंद्र महाराजी त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या मंगल सानिध्यामध्ये पूजा सुरू होती. महाराजींचे भाव झाले आणि महाराजी यरनाळा त्या ठिकाणी मार्गक्रमण करते झाले. यरनाळा महाराजांचं आगमन झालं आणि मग महाराजींनी त्यांना विनंती केली की महाराजी, तुम्ही मला क्षुल्लक दीक्षा देऊन 6 वर्ष होऊन गेली. आता मला ऐलक दीक्षा पण झालेली आहे. आता मला मुनी दीक्षा घ्यायची. तुम्ही आता मला मुनी दीक्षा द्यावी. आता बघा देवेंद्र महाराजींच्या पुढे प्रश्न पडला की ठीक आहे, क्षुल्लक दीक्षा पालन करणं त्या मनाला सोपं आहे, ऐलक दीक्षा पालन करणं सोपं आहे, परंतु आता मुनी दीक्षा द्यायची आता अवघड आहे. दिगंबर अवस्थेमध्ये विहार करता येणार नाही, बंधनं आहेत. महाराजांनी त्यांच्या सांगितलं, चर्चा केली, परंतु ऐलक शांतीसागर महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आता मी लंगोटीचं वस्त्र एकदा उतरवलं तर कोणतंच वस्त्र अखेरपर्यंत पुन्हा अंगावर घेणार नाही, अशी मी दिगंबर अवस्थेतली दीक्षा कायमस्वरूपी घेणार. आता प्रश्न पडला, आता काय करायचा हा प्रश्न पडला. त्या ठिकाणी चंद्रप्रभू भगवंतांची पंचकल्याणी पूजा त्या ठिकाणी सुरू आणि चंद्रप्रभू भगवंतांची दीक्षा घेण्याकरता तो दिवस होता. 2-3 दिवस चर्चा सुरू झाली आणि देवेंद्र महाराजांनी दीक्षा द्यायचं ठरवलं महाराजांनी. आणि सुंदर तो प्रसंग आहे आणि सुंदर तो दिवस आहे, अत्यंत मंगळ दिवस आहे की ज्या दिवशी चंद्रप्रभू भगवंतांचा दीक्षा कल्याणिकाचा दिवस होता, त्याच दिवशी शांतीसागर महाराजांची दीक्षा झालेली आहे. पालखीमध्ये मूर्ती बसवून बाहेर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या चंद्रप्रभू भगवंतांचा
दीक्षा कथा सोहळा अतिशय सुंदर असा संपन्न झाला आणि तिथंच शांतीसागर महाराजांनी आपली लंगोटीचं वस्त्र जे होतं ते सोडून दिलं. तिथंच त्यांची मुनी दीक्षा झाली आणि मुनी दीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराजजी गावात आले आणि मग शास्त्रोक्त पद्धतीनं देवेंद्रजी महाराजांनी सगळे त्यांच्यावर संस्कार केले आणि महाराजांना सांगितलं की तुमचं आता मुनी अवस्थेतलं अत्यंत सुंदर असं चरित्र या ठिकाणी पुढं असंच आवाजित राहू दे. 6 वर्ष तुमच्याबद्दल आम्ही खूप ऐकलेलं आहे, अत्यंत सुंदर तुमचं चरित्र पालन आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी असंच पालन कराल आम्हाला खात्री आहे. महाराजांनी त्यांना खात्री दिली, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी चारित्र्य पालनामध्ये मी कुठेही त्या ठिकाणी शिथिलाचार करणार नाही आणि अखेरपर्यंत संपूर्ण आगमोक्त मी चारित्र्याचं पालन करेन. गुरुनी आशीर्वाद दिला आणि मग परमपूज्य 108 मुनी श्री शांतीसागर महाराजांचा विहार सुरू झाला. आतापर्यंत क्षुल्लक होते, ऐलक होते, 105 होते, आता 108 झाले, आता मुनीश्री झाले, आता दिगंबर झाले त्या. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना की 350 वर्ष दिगंबर मुनी परंपरा जी खंडित होती ती यर्नाळला शेवटचं वस्त्र महाराजांनी अंगावर उतरवून टाकलं आणि आता अखंडित पर्यंत शेवटपर्यंत कोणतंही वस्त्र मी घेणार नाही असा संकल्प करून त्याचं पालन केलं. आणि म्हणून शांतीसागर महाराज हे निर्दोष मुनी परंपरा पुनर्स्थापक आहेत म्हणून त्यांच्याकडे आपल्याला बघावं लागतं. महाराजांचे विहार सुरू झाले, फार सविस्तर जात नाही. 1924 साल उजाडले, महाराजांचं संडोळे गावामध्ये आगमन झालं. आता संडोळे गावामध्ये आगमन झाल्यानंतर त्यावेळी भारतातली सगळी मंडळी, श्रेष्ठ मंडळी आपल्या समाजातील त्या ठिकाणी जमा झाली आणि मग सगळ्यांची चर्चा सुरू झाली की आता आपल्याला आचार्य कुणी नाहीये, आता आपण या शांतीसागर महाराजांना आचार्यपद द्यायचा त्या ठिकाणी संकल्प करूया. आणि मग छान पद्धतीनं मुनी, आरिका, श्रावक, श्राविका चतुर्संघाची संपूर्ण चर्चा झाली आणि आगमोक्त शास्त्रोक्त अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दसऱ्याचा दुसरा दिवस मंगलमय दिवस तिथीक्षय होता. नवमी नंतर दशमी, दशमी नंतर एकादशी, परंतु तिथीक्षय असल्यामुळं एकादशीचा दिवस सन 1924 आणि सकाळी मुहूर्त चांगला नसल्यामुळं दुपारच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी सुंदर अशा रीतीनं हा आचार्य पदारोहणाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुंदर अशा रीतीने तो आचार्य पदारोहणाचा कार्यक्रम झाला आणि अशा रीतीनं 20व्या शतकातले कथावाचक शांतीसागर महाराज झाले. आपल्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं भाग्यवंतांची हो, आमच्यासाठी आपल्यासाठी सगळेच त्यागी वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, पण शांतीसागर महाराज हेच प्रथमाचार्य आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कुठेही तडजोड करून चालणार नाही. आम्हाला बाकीच्या कोणालाही त्या ठिकाणी काहीही नावं ठेवायची नाहीत, आम्हाची पात्रता नाही. पण आधी कोण आचार्य नव्हते, 600 वर्ष आचार्य परंपरा खंडित होती. ती 1924 ला शांतीसागर महाराजांच्या माध्यमातून सुरू झाली आणि म्हणून हे श्रेष्ठत्व आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. 1925 साल उजाडला, दक्षिणेला महाराजांचा महाराष्ट्राकडून सुरू झाला. त्या ठिकाणी ओंकेश भगवान बाहुलींचा पंचामृत महामस्तकाभिषेक होता. त्या ठिकाणी महाराजांनी संपूर्ण तो मंगल असा अभिषेक बघितला. जवळजवळ 15 दिवस महाराज तिथं होते आणि ज्या देवेंद्र महाराजांनी शांतीसागर महाराजांना क्षुल्लक दीक्षा दिलेली होती आणि मुनी दीक्षा दिलेली होती ते गुरु पण तिथं होते. पण शांतीसागर महाराजांचं 1920 ते 1925 अत्यंत निर्दोष, अत्यंत कठोर असं चारित्र्य बघितल्यानंतर त्या गुरूंच्या मनामध्ये सुद्धा भाव झाले की आता आपण सुद्धा मुनी दीक्षा पुन्हा घ्यावी. कारण आपण अधूनमधून गणपती लावतो. त्यांनी शांतीसागर महाराजांना विनंती केली की तुम्ही मला दीक्षा द्या. भाग्यानुभवी लक्षात घ्या, ज्या गुरुनी दीक्षा दिल्या त्या गुरुनी आपल्या शिष्याला विनंती केली की तुम्ही मला दीक्षा द्या. कशा पद्धतीचं भाव आहे शांतीसागर महाराजांनी मग त्या ठिकाणी त्यांना निर्दोष मुनीच्या पालनाची दीक्षा दिली आणि म्हणून शांतीसागर महाराजांना गुरुनाम गुरु म्हणतात. गुरूंचे गुरु ते शांतीसागर. का गुरूंचे गुरु म्हणायचं तर
ज्या गुरुने त्यांना दीक्षा दिली त्या गुरुंना हिने दीक्षा दिली आणि म्हणून ते गुरुचे गुरु शांतीसागर. अशा रीतीने शांतीसागर महाराजांचा विहार सुरू होता. 1927 साल उजाडलं. महाराज पुन्हा आपल्याकडे आले आणि मग आता ठरवलं की आता आपण उत्तर भारतामध्ये जायचं. भाजवान भविष्य उत्तर भारतात पण काही त्यागे होते त्यावेळी, दक्षिणेत पण काही त्यागे होते, पण ते आपापल्या भागात राहत होते. ते उत्तरेतले उत्तरेत, दक्षिणेतले दक्षिणेत होते. एक कोण कुठे जात नव्हतं. शांतीसागर महाराजांनी पहिल्यांदा ठरवलं आपण उत्तर भारतात जायचं. 1927 ला गेंधनमलजी मुंबईची शेडची होती. त्या गेंधनमलजींनी महाराजांच्या संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी स्वीकारली. आताच्या एवढं सोपं नव्हतं लक्षात घ्या, कारण आपल्याला पण माहिती आहे की आजी असतील काही इथे बसलेल्या की शिखरजीला गेला की गेलाच म्हणायचे, परत येतील का नाही माहिती नाही, म्हणून जाताना नमस्कार वगैरे सगळं करून जात होतो आपण. कारण का तर त्यावेळी खूप अवघड होतं. आता काय तुमच्या आता मनात आलं उद्या सकाळी पुण्यात गेला, विमान पकडून तुम्ही कलकत्त्याला गेला की 5 तासात शिखरजीत पोहोचता. उद्या संध्याकाळी शिखरजीत असतो आपण लक्षात घ्या. 2 दर्शनं करून परवा दिवशी 2 दिवसांचं सांगलीपणा किंवा कोल्हापूर आपण येऊ शकतो. एवढं सोपं नसतं. आणि म्हणून गेंधनमलजी अत्यंत श्रेष्ठ असा तो व्यापारी. शांतीसागर महाराजांचे सगळं चरित्र बघितलं आणि त्यांनी महाराजांना विनंती केली, महाराजजी आपला जर विवाह होणार असेल तर संघपती म्हणून मी सगळी जबाबदारी घेईन. बघा किती अवघड आहे, कारण हा संपूर्ण अनोळखी भागाचा आहे. हा पहिल्यांदा 600 वर्षानंतर पहिल्यांदा विवाह होतोय उत्तरेकडे. आणि मग छान पद्धतीनं आपल्या या भागातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन महाराजांच्या संपूर्ण विवाहाची जबाबदारी स्वीकारली. गेंधनमलजी संघपती पद स्वीकारलं आणि हा विवाह सुरू झाला. 1927 महाराजांचा 1928 ला राजस्थानमध्ये महाराज कटनीचा चातुर्मास. उत्तर भारतातले लोक अतिशय संशयी, हे शांतीसागर दिगंबर आहेत पण हे पालन करतात का, संध्याकाळी काय खातात का, यांचं चारित्र्य नीट आहे का. त्यांच्या संघामध्ये उत्तरेतले 2 लोक गुप्तपणे शिरले आणि बघायला लागले की त्यांच्याबरोबर काय आहे, कसं करतात, त्यांची चर्या कशी असते, शिष्टाचार आहे का, आहारात काय शिष्टाचार आहे का, व्यवहारात काय आहे का. 15 दिवस त्यांनी संपूर्ण आकलन केलं आणि 15 दिवसानंतर ते दोघं महाराजांच्या समोर आले, नमस्कार करून आले, महाराजजी आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमच्या संघामध्ये तुमची परीक्षा घ्यायला त्या ठिकाणी आलेलो होतो की खरंच तुमचं त्या ठिकाणी पालन केलं करता का. महाराज म्हणाले मग काय झालं. महाराजजी तुमची परीक्षा करायला आम्ही आलेलो होतो पण आम्ही पूर्णपणे नापास झालो. तुम्ही महाराज श्रेष्ठ आहात, तुमचं या ठिकाणी आम्हाला शिष्यत्व द्या. लोक त्यावेळी खूप तयारी होती. ती सगळी परीक्षा घ्यायची. उत्तर भारतातले काही विद्वान होते तेही परीक्षा घ्यायचे. कुठेही महाराज कुठल्याही पद्धतीने त्यांना कुठे सापडले नाही. अत्यंत श्रेष्ठ अशा पद्धतीने चातुर्मास चालू होता. विहार चालू होता. 1933 राजस्थान मधलं ब्यावर गाव आणि ब्यावर गावामध्ये त्या ठिकाणी एक वेगळी घटना घडली. आपल्या सगळ्यांना मुद्दाम सांगतो, थोडंसं चरित्र नीट ऐका, का महाराजची श्रेष्ठत्व आहे. ब्यावर शांतीसागर महाराजजी 2, एक शानीवाले शांतीसागर महाराजजी जे 13पंथी होते आणि एक दक्षिणवाले शांतीसागर महाराजजी जे आपल्याकडनं गेलेले होते. त्या दोघांचा चातुर्मास एकाच ठिकाणी करायचा. लोकांना प्रश्न पडला, आता ह्यांच्यात काय वाद होतात का, एक 13पंथी एक 20पंथी, आता काय होणार. शांतीसागर महाराजांना म्हणाले आपल्या महाराजांना की महाराज असं असं आहे आणि ते इथंच करणार आहे. शांतीसागर महाराजांना म्हणजे मला काय अडचण नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीने करू दे, मला माझ्या पद्धतीने करू दे, मला कुठेही कोणत्याही मला काही अडचण नाही. आणि आपण आज जे काही सगळं बघतो, आपण एकमेकांना जे काही नावं ठेवतो, एकमेकांना त्या ठिकाणी जे काही करतो, पण त्यावेळी दोघांचा चातुर्मास एकाच गावामध्ये एकाच मंदिरामध्ये अत्यंत सुंदर अशा रीतीने पार पडला आणि दोघांनीही छान पद्धतीनं आपलं आत्मकल्याण करून घेतलं. त्याच ठिकाणी एक देवचंद नावाची व्यक्ती गेलेली होती आणि त्यांनी दोन महाराजांना म्हणाले की महाराजजी मला गुरुकुल पुन्हा चालू करायचं आहे पण मला दीक्षा पण घ्यायची आहे, मला करता येईल का. महाराजांनी सांगितलं तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल तर विहार करायला लागेल, एका ठिकाणी थांबता येणार. पण तरी सुद्धा मी शास्त्रात चर्चा करतो, विद्वानांच्या बरोबर बोलतो आणि मग तुम्ही काही दिवसानंतर घ्या. ठीक आहे, ते परत
आले आणि पुन्हा 8 दिवसानंतर गेल्यानंतर विद्वानांच्या पुढे चर्चा करून महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला आम्ही गुरुकुल करायला परवानगी देतो, तुम्हाला आम्ही क्षुल्लक दीक्षा पण देतो, पण तुम्हाला आचार्यपद घेता येणार नाही. वाटकरी जीव हो, आता जवळचं नीट ऐका. जे देवचंद नावाची व्यक्ती गेलेली होती, जी त्या देवचंद दीक्षा दिली ते म्हणजे गुरुदेव समंतपद महाराज, की ज्यांनी भाऊबली वसवलं. 1933 देवचंदांना दीक्षा दिली आणि ते क्षुल्लक त्या ठिकाणी गुरुदेव समंतपद महाराज झाले. दक्षिणेकडे आले. 1934 हातकणंगल्यापासून कुंभसकडे जाताना डाव्या बाजूला डोंगर तिथं आले आणि 5 मुलांना घेऊन झाडाखाली बसून आपलं गुरुकुल चालू केलं. 4 वाजल्यानंतर त्या रस्त्याने जायचं म्हणजे लोकांना भीती वाटायची. इतकं जंगल दाट होतं. आता सारखा रस्ता मोठा नव्हता, पायवाट खड्ड होतं आणि तिथं गुरुदेव समर्थ महाराजांनी त्या ठिकाणी हे गुरुकुल सुरू केलं आणि त्या गुरुकुलाचे ते कुलगुरू झाले. आज आपण वैभव बघतो की कशा पद्धतीने करतात. हे निर्माण करण्याचं कार्य ज्या गुरुदेवांनी केलं त्यांचे गुरु शांती साधू. अशा पद्धतीने ही खूप मोठी परंपरा आहे. पुढे महाराजांचं संपूर्ण उत्तर भारतामध्ये 9-10 वर्ष विहार झाला असतात. महाराज दिल्लीला आले. आता दिल्लीला ब्रिटिशांचं राज्य आहे, संपूर्ण भारतात ब्रिटिशांचं राज्य आहे. आणि मग दिल्लीला महाराजांना सांगितलं गेलं, महाराजजी तुमच्या पुढं आम्ही 2 अटी ठेवतो. एक, तुम्हाला लग्न विहार करता येणार नाही, एक तर लंगोटी किंवा तुम्ही विहार करताना तुमच्या आजूबाजूला 10-15-20 माणसं पाहिजेत की जेणेकरून तुमचं दिगंबरत्व नग्नत्व इतरांना दिसता उपयोगाचं. महाराजांनी सांगितलं या दोन्हीही अटी मला मान्य नाही, मी हे मान्य करणार नाही. आता ब्रिटिशांच्या पुढे प्रश्न पडला, करायचं काय? महाराजांचं त्या ठिकाणी विहार करत असताना रस्त्यात ब्रिटिशांनी महाराजांना अडवलं. आता विहार करता येणार नाही. महाराज म्हणाले, मग काय करू? मागं फिरू? नाही, मागं पण फिरता येणार. मग काय करू? तो ब्रिटिशांचा अधिकारी निरुत्तर झाला. महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला माझ्या शरीराचं काय करायचं ते करा, मी माझ्या आज्ञात नाही. आणि महाराज तिथंच बसलेले आहेत. आता काय करायचं? ब्रिटिशांच्या पुढे प्रश्न पडला. 2-3 तास त्यांनी चर्चा केली आणि परत तो अधिकारी महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणाला की महाराजजी, आम्ही सगळी सविस्तर चर्चा केली, जैन तत्वज्ञानाचं त्या ठिकाणी माहिती करून घेतली, तुमच्याकडून काही माहिती तुम्ही आम्हाला मराठी सांगितली, त्या सगळ्याचा विचार केल्यानंतर ब्रिटिश सत्तेनं असा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला दिगंबर विहार करायला आम्ही परवानगी देतो. एक वाक्य विसरू नका. इंग्लंड नावाचा देश केवढा देश, आपला महाराष्ट्र जेवढा आहे तेवढा पण नाही. त्या देशानं अर्ध्या जगावर राज्य केलं. लक्षात घ्या, त्या देशानं आपल्या देशामध्ये 150 वर्ष राज्य केलं. जुलूमशाही दडपशाही केली. त्या जुलूमशाही करणाऱ्या ब्रिटिशांना एका दिगंबर साधू पुढे झुकावं लागलं. हे दिगंबरत्व असतं, हे जैनत्व असतं, हे श्रेष्ठत्व. आणि तिथून खऱ्या अर्थानं संपूर्णपणे दिगंबर परंपरा अत्यंत श्रेष्ठ अशा पद्धतीनं भारतभर सुरू झाली. इस्लामपूरला एका तहसीलदारांना पण त्या काळात आढळलं होतं. त्यालाही शेवटी चुकून कळलं, त्यांनी परवानगी दिली. अशा रीतीने महाराजांचा संपूर्ण भारतभरचा विहार होतो. परत महाराजजी दक्षिणेकडे आले आणि आपल्या भागामध्ये पुन्हा त्यांचे अनेक विहार झाले. 1952 महाराजांचा हीरक महोत्सवी वर्ष सादर करायचं ठरवलं आणि मग त्या ठिकाणी फलटणला 3 दिवसाचा मोठा कार्यक्रम झाला. 12, 13, 14 जून 1952 संपूर्ण भारतातून लोक आलेले होते आणि महाराजांना त्या ठिकाणी हीरक महोत्सवाच्या माध्यमातून 3 दिवस सगळे विद्वान महाराजांच्या बद्दल प्रवचन मंत्रावर व्याख्यान देत होते. 3रा दिवस उजाडला, संध्याकाळची वेळ झाली आणि मग 3 दिवस महाराजांच्या बद्दल एवढं सगळे बोलायला लागले. आता महाराज काय बोलतात हे आपल्याला ऐकायची उत्सुकता आहे, कारण कोणाची स्तुती केली की बरं वाटतं नाही.
आता मगदूम सर आमची माझा परिचय करून देत होते, मला बरं वाटतं आणि स्तुती केली आपल्याला बरंच वाटतं. आता लोकांना वाटलं की 3 दिवस सगळे लोक बोलायला लागले, आता शांतीसागर महाराजींना काय वाटलं त्यांचं प्रवचन आपण ऐकूया. महाराजांना विनंती केली गेली. महाराजांनी सांगितलं, पहिलंच वाक्य सांगितलं, बाबांनो तुम्ही 3 दिवस काय बोलत होता, माझं लक्ष त्याच्याकडे नव्हतं, मी माझ्या ध्यानामध्ये मग्न होतो. कसं असतं श्रेष्ठत्व त्याचा स्तुती केली किती बरं वाटतं. स्तुतीमध्ये न रमणारा हा भव्य जीव होता भगवान प्रभू. आणि अशा रीतीनं शास्त्राचं संरक्षण केलं, कारण शास्त्र लुप्त होत चाललेले होते. पुन्हा मुंबईच्या शेठजींना सांगितलं की धावला महाधावला मला त्या ठिकाणी ताम्रपटावर उत्कीर्ण करायचं आहे, कारण ते संरक्षित करायचं. 10 वर्ष लागली आणि ते उत्कीर्ण केलं. त्याचे 2 सेट तयार केले. एक फलटणच्या मंदिरात आहे, एक मुंबईच्या मंदिरात. आजही आपल्याला बघायला फलटणच्या मंदिरामध्ये महाराजांची पिंची आहे, महाराजांचं कमंडलू आजही आपल्याला बघायला मिळतं. लक्षात घ्या, कारण फलटणला 7 मंदिर आहेत आणि दक्षिणेची काशी म्हणतात, फलटणला जैनांची काशी म्हणतात. तिथं हा कार्यक्रम झाला. हळूहळू महाराजांना डोळ्यात दिसायला कमी यायला लागलं. आता महाराजांनी ठरवलं आता काय करायचं. तेव्हा त्या ठिकाणी मुंबईचे एक मुंबई डॉक्टरांना बोलवलं, श्रावकांना चैन पडेल. महाराजांनी सांगितलं आता मला काय करायचं नाही आहे. बघा शेवटचे 4 चातुर्मास महाराजांचे कुठं आहेत, कुंतलेलीच्या जवळपास आहे. पलटण बारामती लोणंद जवळपास आहे. कारण तो भव्यात्मा आतून कुठेतरी जाणून होता की आता अंतिम समय जवळ आलेला आहे, आपल्याला आता वेगळ्या दिशेला जायचं आहे. कारण प्रचंड अशा पद्धतीचं तर झालेलं संयम प्रचंड होता, क्षमा प्रचंड होती. अहो किती प्रसंग सांगावे त्यांच्या जीवनामध्ये संयमाचे महामेरू का म्हणतो आपण. महाराज संध्याकाळी जापाला बसलेले, ध्यानाला बसलेले आहेत. अनेक वेळा माणूस आला, एक दगड घेतला, फेकून मला ए नागड्या माणसा मला भूक लागल्या, पोटाला लागली. महाराजांना दगड लागला, रक्त यायला लागलं, लोक गोळा झाले, त्याला बाजूला उडलं. महाराज ध्यानामध्ये मग्न आहेत. महाराजांचं सामायिक संपलं, डोळे उघडले, समोर चित्र बघितलं, अरे काय झालं, त्याला का झालाय. अहो महाराज त्याला जेव्हा दगड मारला तुम्हाला रक्त यायला लागलंय. महाराज म्हणाले पहिला त्याला सोडा, त्याला पोटाला पहिला खायला लागला. माझं हे सोडून द्या, माझ्या त्या ठिकाणी कर्माचा उदय होता आणि तो कर्म माझं निघून गेलं. किती संयम. एका गावात महाराजांचा विहार चालू होत आणि मग मंदिरात महाराजजी आहाराला बाहेर पडले. त्यावेळी 3 मजली बिल्डिंग, म्हणजे मोठी श्रीमंताची बिल्डिंग. त्या 2-3 दिवस त्या माणसानं बघितलं की आमच्या घरासमोर एक नागडा माणूस कोणता जातो. त्याला त्या ठिकाणी अपमान वाटला. तो तिसऱ्या दिवशी सकाळी गच्ची घेऊन उभा राहिला. महाराजजी यायला लागले, पळत पळत खाली आला. एवढ्यात महाराजची पुढे आले, 2-3 माणसं बरोबर होते. हात आडवा करून उभा राहिला, ए बाबा माझ्या घरासमोर जायचं नाही, तर मागे गेले. लोकांना काय कळलं नाही. महाराजी शांत आहेत, घर धरलेला आहे, पिंची कमवलेला आहे, शांत पुत्र आहे. आता महाराजी काय करतात, तो माणूस समोर उभा राहिला आहे, चिडलेला आहे, रागावलेला आहे आणि इकडं शांत संयमी अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे. जवळपासची लोक महाराजांच्याकडे बघतायत. महाराजांनी आपल्याला खून करावी, त्याला ओढून बाजूला काढतो, आपण निघून जाऊ. पुन्हा तो चिडला, पुन्हा रागावला, मला हे सांगितलं ना बाबा एकदा जायचं नाही माझ्या घरासमोर. 2-4 मिनिटं गेली. महाराजी वळले, पाठीमागे फिरले, दुसऱ्या गल्लीनं आहाराला गेले, मंदिरात आले. आता लोकांना वाटायला लागलं आणि एवढा संयमी माणूस, पण आम्हाला नुसतं सांगितलं चाललं असतं. इकडं हा माणूस व्यापारी जो श्रीमंत होता तो खुश, माझ्या घरासमोर परत कसं वाटत. बरोबरची माणसं अस्वस्थ. कधी एकदा महाराजांना विचारतो, आम्ही या ठिकाणी असं तुम्ही काय केला. महाराजी मंदिरात आले, सामायिक संपलं आणि मग त्या ठिकाणी महाराजांना विनंती करून विचारलं, महाराजी सकाळी तो प्रसंग घडला, तुम्ही नुसतं आम्हाला खून करून सांगितलं, आम्ही बाजूला उठला, पण तुम्ही परत केला, आम्हाला काय बरोबर वाटतं. महाराज विचारकडे बघतात आणि म्हणतात, बाबानो मी त्याच्या गल्लीतनं जात असताना त्या ठिकाणी त्याचा क्रोध नावाचा कषाय जागृत होत होता आणि त्याला निमित्त मी होतो आणि म्हणून मी मागं वळून दुसऱ्या गल्लीने गेलो तरी माझा आहार व्हायचं थांबलेलं नव्हतं, पण त्याचा क्रोध माझ्यामुळे येऊ नये म्हणून मी मागे फिरतो. त्याला मी क्षमा केलेली आहे.
वाटलं अरे काय महाराज खरोखर हे वैशिष्ट्य आहे. लोक जयकार केला महाराजांचा. तेवढ्यात ती बातमी त्या माणसाला कळली. महाराज परत गेल्यापासून 2-3 तास तो माणूस खुश होता. कसं परत पाठवलं आणि त्याला ज्यावेळी कळलं की महाराज चिडले तर नाही पण आपल्याला क्षमा केली. तो पळत आला, महाराजांचे पाय धरले. महाराज मी चुकलो. महाराजजी मी माझ्या भौतिक वैभवात होतो पण त्या भौतिक वैभवापेक्षा महाराजजी तुमचं आत्मिक वैभव श्रेष्ठ आहे. महाराज मला क्षमा करा. मी त्यांच्याकडे कसं असतं बघा संयमाचे महामेरू म्हणजे काय असतं. महाराज दुपारी मंदिरामध्ये विश्रांती घेत आहेत. मंदिराच्या दारातनं एक साप आत आलेला आहे. महाराजांच्या पायावरनं हा अंगावरनं चढवून महाराजांच्या नाकाजवळ त्यानं फणा काढलेला आहे. महाराजी असा कानाखाली हात ठेवून पहुडलेले आहे. तेवढ्यात कोणाचं तरी लक्ष गेलं. लोक बाहेर जमा झाली. आता काय करायचं. लोक बाहेर घाबरली. आपण जर आवाज केला मारायचा प्रयत्न केला महाराजांना काय केलं तर काय करायचं. महाराज शांत पडलेले आहे, डोळे मिटलेले आहेत आणि तो त्या ठिकाणचा साप महाराजांच्या नाकावर त्या ठिकाणी फडा काढून आहे. 5 मिनिटे गेली, 7 मिनिटे गेली आणि तो परत हळूहळू मागे सरकला. तसाच बाहेर कदाचित तो साप त्या ठिकाणचा भव्य जीव महाराजींचा नमोकार मंत्राचा जाप जो चालू होता तो ग्रहण करायला आलेला एक भव्य होता. असे किती प्रसंग आहेत या ठिकाणी. महाराजांच्या अंगावर लाल मुंग्या चढलेल्या आहेत. महाराजांच्या अंगावर लाल मुंग्या, एक मुंगी चढली तर आपण किती दिसत होतो. पण त्या ठिकाणी लाल मुंग्या चढलेल्या आहेत. लोकांना कळेना काय करायचं. महाराजांचं सामायिक संपलं. हळूहळू त्या ठिकाणी सगळ्या मुंग्या उतरल्या. महाराज निघून गेले. मुंग्या चावल्यामुळं अंग सगळं लाल भडक झालेलं होतं पण तोंडातून एक शब्द सुद्धा काढलेले नाही. अत्यंत शांत संयमी आहे. उत्तर भारतामध्ये एक चिंदी राजा म्हणून होता. मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्याला असा प्रसंग पडला की दिगंबर जैन लोक हे येतात, आहार करतात, निघून जातात. आम्हाला या ठिकाणी आमचा धर्म वेगळा आहे, तिथं राहायचं नाही. त्याने कट करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे बाहेर पडले. ह्या सगळ्यांना काठीने मारायचं सगळ्यांना. बघा महाराजांना काय होतं कोणास ठाऊक. सकाळी उठल्या सगळ्या संघात त्यांनी गोळा केलं आणि त्यांनी सांगितलं आज तुम्ही लवकरात लवकर आहाराला बाहेर पडायचं. पटकन आहारावरून परत मंदिरात यायचं. त्यागीना काय कळेना, लोकांना काय कळेना. त्याप्रमाणे पण महाराज सांगतात म्हटलं गेले लोक आहार करून परत आले. साधारणपणे 9:30-10च्या दरम्यान आहार रोज होणारा पण तोपर्यंत आहार करून परत आले आणि तो मारणारा माणूस माणसं घेऊन आला. कधी बाहेर पडतात तोपर्यंत त्याला कळलं की हे आहार करून पण आता परत आले आणि मग त्यांच्या ठिकाणी काट्या मारायला हे करायला सुरुवात केली. महाराजांनी शांतपणे सांगितलं त्यांना काय करायचं ते करा, त्यांच्या विरुद्ध तक्रार करू नका. पण लोक ऐकले नाही. पोलिसांच्याकडे दिलं. पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याला अटक केली. महाराजांना कळल्या आपल्या लोकांना त्यांनी गोळा केल्याने सांगितलं त्या माणसाला पहिल्यांदा अटकेतून सोडवा नाहीतर मी उद्यापासून आहार घेणार नाही. जो आपल्या अंगावर मारायला माणसं घेऊन आलेला आहे त्याला अटक केल्यानंतर सोडायला सांगणारा हा भव्य जीव होता. संयम कसा असतो बघा राजवानी हो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. खूप वेळ झाला आता त्यामुळे आता आधी खूप परत शिरत नाही. पण अशा अनेक संयमाचे प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये पदोपदी आलेले आहेत. अनेक उपसर्ग महाराजांना झालेले आहेत. पण त्या सगळ्यामध्ये कुठेही विचलित न होता अत्यंत शांत संयमपूर्वक आपलं मार्गक्रमण महाराजांनी सुरू ठेवलं आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालं. मधल्या काळामध्ये 1937 गजपंताला महाराजांचं त्या ठिकाणी चातुर्मास असताना महाराजांना 1920 ते 1937 हा संपूर्ण 17-18 वर्षांचा कालावधी अत्यंत सुंदर चारित्र्य बघितल्यानंतर समस्त संघाकडून त्या ठिकाणी चारित्र्य चक्रवर्ती ह्या पदवीने त्या ठिकाणी महाराजांना घोषित केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की चक्रवर्ती कोण असतात. षटखंडापतींना आपण चक्रवर्ती बोलतो. षटखंडाधिपती भरत चक्रवर्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा प्रसंग मला माहिती की नाही मला माहिती नाही. भरत जेव्हा चक्रवर्ती झाले तर त्यांना मोठा अभिमान वाटायला लागला. आता चक्रवर्ती म्हणून आपण नाव लिहून ठेवूया म्हणून
म्हणून त्या बोर्डाजवळ गेले. तोपर्यंत तिथं बोर्डावर एवढी नावं चक्रवर्ती झालेली होती. मग त्यांनी आपल्या नोकराला विचारलं, आता इथं नाव कुठं लिहायचं माझं? नोकर म्हणाला, महाराज तुमचं नाव लिहायचं असेल तर एक नाव पुसतो तिथं तुमचं नाव लिहितो. चक्रवर्ती एवढे झाले होते. भरत म्हणाले, नको, उद्या कोणतरी माझं नाव पुसून दुसरं त्याचं नाव. कारण का चक्रवर्ती सुद्धा असे अनेक होऊन जातात, पण चारित्र्याचे चक्रवर्ती दुर्मिळ असतात. ते चारित्र्याचे चक्रवर्ती शांतीसागरजी महाराज. 1955 साल उजाडलेला आहे. महाराजजी कुंतलेला आलेले. शेवटची 5 मिनिटात महाराजी कुंतलेला आलेले. आता महाराजांचं कुंतलेलीमध्ये आता वेगळ्या दिशेला महाराजांच्या डोळ्याला कमी आले दिसायला म्हटल्यामुळे महाराजांनी आपला ठरवलं. लगेच कुठं काय सांगितलं नाही. सरणकुंड पाट्यापासून महाराज आत येत असताना संध्याकाळीच्या 11:30ची वेळ, थोडेसे ढग जमले. लोक म्हणाले, महाराजजी आपण तिथं पोहोचेपर्यंत पाऊस येईल, आपण थांबून विहार, उद्या सकाळी विहार करूया. महाराज म्हणाले, नको, आपण पटकन जाऊया. महाराजांचा विहार झाला. कुंतलगिरीच्या दारात महाराज आले आणि पाऊस बारीक सुरू झाला. महाराजी आत प्रवेश करते झाले आणि महाराजी मिश्किल होते. एक वाक्य पटकन बोलून गेले. महाराजी म्हणाले, इथं आम्हाला भगवंताने आत घेताना सुद्धा बाह्य शुद्धी करून आत घेतलं. पाऊस पडला म्हणजे काय, बाह्य शुद्धी करून मला आत घेतलं. आणि मग महाराजांचा त्या ठिकाणी संपूर्ण सुंदर शांतीनं तो अंतिम चतुर्मास सुरू असताना महाराजांनी खूप चांगली चर्चा केली. महाराजी फार मोठे प्रवचन करते नव्हते, फार प्रभात प्रवचन करत नव्हते, पण महाराजांचे शिष्य प्रवचन सम्राट पायसागर महाराज हे अत्यंत श्रेष्ठ असं प्रवचन करते. ते पायसागर महाराज शुल्लक असताना, श्रावक असताना काय करत होते माहिती? ते सापाच्या नागाच्या बिळात हात घालायचे, साप बाहेर ओढायचे, असा गरा 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 फिरवून आतून मारायचे. त्या पायसागर महाराज म्हणजे दीक्षा घ्यायच्या आधी श्रावक अवस्थेत काय पाठवलं ज्ञान नव्हतं, आणि त्यांना एकदा शांतीसागर महाराजांचं दर्शन झालं. हे बघितलं त्यांनी आणि महाराजांना दीक्षा दिली. सगळी संपूर्ण याची तयारी करून घेतल्यानंतर महाराजांना दीक्षा दिली. त्या पायसागर महाराजांनी त्यांच्या चरित्रात एक वाक्य लिहून ठेवलंय, मी पापसागर होतो, शांतीसागर महाराजांना पायसागर केलं. एखाद्याचं सुंदर तुम्हाला सांगितलं आपण तर कसं परिवर्तन होतं. अशा रीतीने महाराजजी जे काही बोलायचे, प्रवचन त्या ठिकाणी छोटी छोटी करायचे. आता व्हॉट्सअपला मी दर रविवारी टाकतोय ते प्रवचनाचे छोटे छोटे भाग आहेत लक्षात, आणि त्याच्यात इतकं सुंदर सगळं बघायला मिळतं आणि ते तुम्हाला आम्हाला वाचल्यानंतर आपल्याला मन शांती मिळते. महाराजांचं अंतिम मार्गक्रमण सुरू झालं आणि एकदा आहार झाला आणि महाराजांनी आहार करून आल्यानंतर सांगून टाकलं की आज आमचा शेवटचा आहार झाला. लोकांना काय कळेल एकदम, हो आम्ही आता संलेखना घेतो, आम्ही आता संलेखना घेतोय, कारण दिसायला कमी आल्यानंतर माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं दोष होऊ नये पालन करत असताना आणि निरतीच्या आतापर्यंत मी कठोर तपश्चरण केलंय, तर कोणत्याही जीवाची हिंसा माझ्याकडून होऊ नये म्हणून मी आता या ठिकाणी संलेखना घेतो. आणि मग सुंदर अशा ठिकाणी संलेखना सुरू झाली. तर त्या 36 दिवसांची संलेखना आहे महाराजांची. 36 दिवसामध्ये 27 दिवस महाराजांनी पाणी सुद्धा घेतलं नाही, फक्त 9 दिवस पाणी घेतलं. कुठं नियम संलेखना सुरू होतीच होते. त्याच्यानंतर मग यम संलेखना सुरू झाल्यानंतर पाणीही घेतलं. महाराजांनी अंतिम उपदेश दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो अंतिम उपदेश. महाराजांनी मराठी भाषेमध्ये अंतिम उपदेश दिला. त्या मराठी भाषेतल्या अंतिम उपदेशाची 2 वाक्य सांगतो भगवान हो. महाराज म्हणतात, भिवू नका, संयम धारण करायला भिवू नका. सत्यात सम्यकत्व येतं, अहिंसेत सर्व जीवांचं कल्याण होतं. बघा किती महत्वाचे शब्द आहे. एक एक शब्द सुद्धा इतका महत्वाचा आहे. आपण चिडतो, रागावतो, माझी सगळ्यांना विनंती आहे, तो एवढा अंतिम उपदेश आहे, तो घरात आणून ठेवा. आणि ज्यावेळी चिडतो, रागावतो, आपल्याला काही प्रसंग असे कठीण येतात, तो शांतपणे उपदेश वाचायचा.
आपण पहाडावर बघितलं असाल, पण शेवटचे काही दिवस ज्यावेळी सल्लेखनीचे शेवटचे काही दिवस 4-5-6 दिवस चालायला त्रास व्हायला लागला, त्यावेळी तिथंच आणून त्यांचा मूर्ती तिथं आणून मग तिथं पंचामृत अभिषेक महाराजजी बघत होते. अखेरपर्यंत पंचामृत अभिषेक बघणारे महाराजजी होते. आणि मग अंतिम स्थितीमध्ये सकाळी सगळेजण नमोकार मंत्राचा जाप घालत बसलेले आहेत. कुणालाही वाटलेलं नाही हा भविजीव त्या ठिकाणी आहे. एका कुशीवर झोपलेले आहे, डोळे विकलेले आहे, संपूर्ण शरीर अतिशय पुरुष झालेलं आहे. छातीच्या पासळ्या ज्या आहेत ते दिसायला लागलेले आहे, मड सगळी दिसायला लागलेली आहे. अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत 36 दिवसाची श्रेष्ठ ही सल्लेखन त्या ठिकाणी संपूर्ण होत असताना तो भव्यात्मा त्या देहाला सोडून कधी निघून गेला हे कोणाला कळलं पण नाही. इतक्या शांतपणे ही सल्लेखना पार पडली नाहीतर आपल्याला बघून सवय आहे, तिकडं मान झाली तिकडं मान झाली, गोष्टी आली, काय झालं, शांतपणे त्या ठिकाणी सल्लेखना पार पडलेली आहे. आणि मग भव्यात्म्यानं त्या ठिकाणी आपला देह सोडला आणि मग स्वर्गारोहण करता करता भव्य जे उद्या मोक्ष मार्गाने पडता आहे. आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जितकं शक्य आहे तितकं सविस्तर मी तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि म्हणून हे शांतीसागर महाराजांचं चरित्र आपण सर्वांनी शांतपणे वाचावं, ऐकावं. दक्षिण महाराजांनी सभेच्या वतीनं आम्ही त्याला प्रकाशित केलं. सोमेरू दिवाकरांचं त्यांच्या बरोबर असणारे सोमेरू दिवाकर त्यांचंही मुद्दाम सांगतो. सोमेरू दिवाकर माहिती आहे सगळ्यांना नाव ऐकलंय. चारित्र्य चक्रवर्ती त्यांचा ग्रंथ 400-450 पानाचा ग्रंथ महाराजांच्या बरोबर स्वतः विहार करून त्यांनी लिहिलेला आहे. ते सोमेरू दिवाकर सुद्धा पहिल्यांदा 13 पंथी होते. शांतीसागर महाराजांच्या संपर्कात आले. एका मंदिरामध्ये अभिषेक चालू होता. सोमेरू दिवाकर त्या ठिकाणी आलेले आहेत. शांतीसागर महाराज मध्ये पंडितजी अभिषेक करून घ्या. सोमेरू दिवाकर चौवदेसून आत गेले, जलाभिषेक केला, परतून बसले. महाराजांनी विचारलं एवढ्यात अभिषेक झाला? हो झाला. मग त्यांना विचारलं काय पद्धतीनं? मग त्यांच्या दोघांच्या चर्चा झाली आणि सुंदर अशा रीतीनं आगम संपूर्ण महाराजांनी समजावून सांगितलं. आणि तिथं सोमेरू दिवाकरने 13 पंथ सोडून 20 पंथी आम्हाला स्वीकारला. तिथून पुढे कायमस्वरूपी अंतिम स्वरूपापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आपलं आचरण केलं. ते आता दुर्मिळ चरित्र झालंय. आणि म्हणून आज जे तुमचे मूळ वक्ते होते डॉक्टर CN चौगुले, आज ते आलेले म्हणून बदली घ्यावं म्हणून मी आलेलो. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही 600 पानाचं मोठं महाराजांचं चरित्र प्रकाशित केलं. आणि त्याच्यामध्ये जवळ 250 फोटो आहेत. त्या काळातले जुने फोटो अतिशय दुर्मिळ शोधून त्या ठिकाणी आम्ही घातलेले. अतिशय दुर्मिळ त्या ठिकाणचे प्रसंग आहेत. अतिशय सुंदर महाराजांचं संपूर्ण चरित्र त्या ठिकाणी शब्दबद्ध केलेलं आहे. डॉक्टर CN चौगुले त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले. जवळजवळ 5-7 वर्ष ते संकलन करतो. आणि ते तो ग्रंथ 15 मे 2022ला सभेच्या शताब्दी महोत्सवात सांगलीला प्रकाशित केलेलं. त्याची किंमत 700 रुपये आहे. परंतु या आचार्य पदावर शताब्दी वर्षामध्ये 350 रुपयामध्ये तो ग्रंथ आम्ही उपलब्ध करून दिलेला होता. कारण काय आहे तर तो अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचावा, आपण त्याचं वाचन करावं, म्हणजे आपल्याला नेमकं काय आहे हे कळेल. म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की शांतीसागर महाराजजी नुसतं नाव घेऊन कळणार नाही, ते आपल्याला समजावून घेण्यासाठी वाचन करावं लागेल. शेवटी पुन्हा एकदा आमच्या विराचार्य ग्रुपचं अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सर्वच त्यागी आम्हाला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. कोणत्याही त्यागींच्या बद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे वेगळेभाव नाही. कृपया तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण शांतीसागर महाराजांच्या बद्दल जर कोणी काय बोलत असेल तर ते आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही. कारण आता महाराजजी अडाणी होते, महाराजांना शास्त्र येत नव्हतं. इतकंच नव्हे तर महाराजजी जैन नव्हते म्हणण्याइतपत आमच्या जैनांच्या काही लोकांची मजल केली आहे. त्यांची कीव करावीशी वाटते. आणि म्हणून महत्वाचं काय आहे हे समजावून घ्या. कळकळीची विनंती करतो, लक्षात घ्या. भगवान भवेची हो, फक्त आपल्याला थोडंसं समजावून घ्यावं लागेल, वाचन करावं लागेल. आणि ते तुम्ही वाचन करा. कोण डॉक्टर अजित पाटील सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवू नका.
मूळ जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघा, वाचा, माहिती करून घ्या, त्याच्या संपर्कात या आणि आपल्या चांगल्या पद्धतीनं आपलं सुद्धा ब्रह्मचर्य करत राहा एवढी विनंती करतो. आणि पुढच्या पिढीकडं आहाराच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं बघूया. त्यांना बाहेरचं जेवढं कमी खायला द्याल तेवढं पोरं आपलं आरोग्य चांगलं सांभाळतील. कळकळीची विनंती आहे, कारण बाहेरचं जेवढं तुम्ही खाल. काही तरुण मुली इथं बसल्यात, सांगलीच्या श्राविक आश्रमची आपल्या जैन मुलींच्या हिमोग्लोबिनची तपासणी मी केली. मुलीनं भयानक आहे, तुम्ही लक्षात घ्या. 57 मुलींच्या पैकी 56 मुलींचं हिमोग्लोबिन 7 ते 8 ग्रॅम. कारण का? त्यांना घरचं काय खायला नको, त्यांना जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेसर फूड, पॅकेट फूड खायला पाहिजे. मुलीनं तुम्ही आमच्या मुलीसारखे आहात. मी कळकळीने का सांगतोय, माझ्या समोर बसणारे पेशंट तुमच्यासारखे बघितले ना खूप वाईट वाटतं. 17 वर्षाच्या पोराचे संपूर्ण पांढरे डोकं, पांढरं केस झाले. 19 वर्षाच्या मुलाचं मुळव्याधीचं ऑपरेशन करायची वेळ आहे. 34 वर्षाची बाई लग्न होऊन 15 वर्ष झाली, मूल होत नाही म्हणून रडत येते, त्याला खूप वाईट वाटतं. कोणत्या दिशेला तुम्ही चालता, तुमचा आहार काय, तुम्ही विहार काय करा. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा कळकळीची विनंती लक्षात घ्या की साधं फक्त हिमोग्लोबिनचं एक उदाहरण देईन तुम्हाला. जैनांच्या बायकांच्या मध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आहे. आपल्या संपूर्ण श्राविकांना पण माझी कळकळीची विनंती आहे की थोडंसं कुठेही तुम्हाला शंका आली लगेच डॉक्टरांना दाखवून घ्या, अंगावर काढू नका. आज विज्ञान एवढं पुढे गेले, थोडीशी छातीत थोडीशी गाठ लागली लगेच ती कॅन्सरची असते, घालू नका. दुधाची गाठ असते, ती स्नायूची गाठ असते, ती कॅन्सरची गाठ असेलच असं नव्हे, पण दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांना दाखवून घ्या. आज संपूर्ण पूर्वी आपण एक स्तन काढत होतो, आता काढायला लागत नाही. छोटीशी शस्त्रक्रिया करून तुम्हाला कॅन्सर मुक्त करता येतं. 20, 25, 30 वर्ष तुम्हाला पुढचं आयुष्य चांगलं मिळू शकतं, पण तुम्ही वेळीच जावं राहिलं पाहिजे. जैन बायकांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं. जैन मुलींच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं. 16 वर्षापर्यंतच्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर होऊ नये म्हणून लस आज उपलब्ध आहे. तुमच्या कोल्हापूरच्या गायनेकॉलॉजिस्टना भेटा, त्यांना विनंती करा, ती लस टोचून घ्या. तुम्हाला आयुष्यभर गर्भाशयाचा कॅन्सर होणार नाही. हे माहितीच नाही आमच्या बायकांना, आमच्या मुलांना. आणि म्हणून तुम्हाला ही कळकळीची विनंती करतो, लक्षात घ्या की आपण हे माहिती करून घ्या. सगळं आपण सुद्धा सगळेजण ह्या पुढच्या पिढीला, कारण हेच करा ही दौडत आहे. लक्षात घ्या, तुमच्या दारातली गाडी, तुमच्या शेतातलं त्या ठिकाणी येणारा ऊस हा एक जर राहील, पण तुमची मुलं ही खरी तुमची संपत्ती आहे. माझा 10 एकर ऊस जातो, पण संध्याकाळी पोरग संध्याकाळी घरी कोणत्या अवस्थेत येतं ही जर चिंता असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. स्पष्ट बोलतो, वाईट वाटेल पण फॅक्ट आहे. आज कित्येक गावातल्या धाबेवाल्यांनी जैनांच्या जमिनी विकत घेऊन तिथं धाबे चालू केले आणि आमची मुलं संध्याकाळी धाब्यात बसून आपल्या जमिनी विकायला कुठं चालू आहे. आणि म्हणून फार विचित्र अवस्था आहे, खूप गंभीर अवस्था आहे. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की हे थोडंसं आम्ही सभेच्या माध्यमातून, वीर सभेच्या माध्यमातून सुद्धा करायला खूप येतात आमच्याकडे, खूप फिरत असतो आम्ही, जाणवतं. म्हणून जाईल तिथं आम्ही हे सांगायची वेळ द्या की तुमचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे. की डॉक्टरकडे लगेच सोडून निवांत राहू नका. कोरोनासारखा आला तर मग आम्ही ऐकतोपर्यंत तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. चांगलं तुमचं घरातलं खावा. 3 पांढरे मित्र, 3 पांढरे शत्रू लक्षात ठेवा. मीठ, साखर आणि मैदा हे आरोग्याचे शत्रू आहे. ते जेवढे लांब ठेवाल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं आहे. दूध, दही आणि ताक हे आरोग्याचे पांढरे मित्र आहेत. जेवढे जवळ ठेवाल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं आहे. या पोरांना जेवढी साखर खायला घालाल तेवढी पोरं उद्याची आमची पेशंट आहे, विसरू नका. तुम्ही अंगावर पाजत होता, कोणती साखर होती? मग ते बंड्या दूध पित नाही, बंडी दूध पित नाही, भाल दोन चमचे साखर आम्हीच सगळं. पांढरी साखर जेवढी खाल तेवढी हाडं पिसळ होत जातात. लक्षात घ्या. मीठ जेवढं खाल तेवढं ब्लड प्रेशर वाढत जातं. मैद्याचे पदार्थ जेवढे खाल तेवढं आरोग्य सगळं आपण ढासळत जातं. आज ब्रेड सारखे पदार्थ आपण भरपूर खातो. आज
तिरेला घालतो, तिकडनं पैसे आणलेले बँकेत ठेवतो